यानंतर बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रामकुंड परिसरातील बाजारपेठ आणि रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलंय। गंगापूर धरण 97% भरल्याने पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आडके आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याकडून। बब्बू, काय अधिकची अपडेट याबद्दल? आता मी उभा आहे गोदावरी नदीच्या काठावर। आपण बघू शकतो का गोदावरी नदीने जे आहे ते आता रौद्र रूप धारण केलेलं आहे। पूर नाही तर महापूर आल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे। जो दुतोंड्या मारुती आहे त्याच्या शिरावरून पाणी पोचलेलं आहे आणि विशेष म्हणजे बरेच मंदिरं जे आहे नदीपात्रातले ते पाण्याखाली गेलेले आहे। रात्रीभर पावसाने धुमाकूळ घातला। जवळपास 134 मिलीमीटर 24 तासात पाऊस झालेला आहे। सध्या पावसाने थोडीफार विश्रांती घेतलेली आहे, मात्र अधूनमधून पाऊस होत आहे। जो गंगापूर धरण आहे तो जवळपास 97% भरलेला आहे। त्याच्यामुळे त्या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। गंगापूर धरण भरल्यामुळे जी पाणी टंचाई नाशिककरांवर होती किंवा पाणी कपातीची जी टांगती तलवार होती ती आता मिटलेली आहे। एका प्रकारे नागरिक चिंतामुक्त झालेले। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला विचार केला तर जवळपास 24 ठिकाणी जे आहे रस्ते, छोटे मोठे पूल हे पाण्याखाली गेलेले आहे आणि त्याच्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। निश्चितच बब्बू शेख, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।